आता तुम्ही स्वतः उल्लेख केलात की बाबा नवीन उद्योजक असतील किंवा महिला बचत गट असतील तर ह्यांना सुद्धा व्यवसाय करण्याची खूप चांगली संधी आहे. येस. तर कमीत कमी किती गुंतवणुकीत हा व्यवसाय सुरू होऊ शकतो? मुळात प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंटचा एक नियम मी तुम्हाला सांगतो. कदाचित तुम्ही या नियमाला व्यवस्थित समजून घेतलं तर एक गोष्ट लक्षात येईल की प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंटमध्ये काम करायला भांडवलाची गरज भासत नाही. केवळ मी इथपर्यंतच थांबणार नाही. त्याच्या पुढे जाऊन मी सांगेन की तुम्ही महाराष्ट्रात काय देशात कुठल्याही ठिकाणी असा आणि कोणत्याही प्रकारची प्लास्टिकची पिशवी तुमच्या हातात असेल, त्याचा फोटोग्राफ जर तुम्ही मला पाठवलात तर ती प्लास्टिकची पिशवी किती रुपयाला विकली जाईल आणि ती प्लास्टिकची पिशवी तुम्ही कुणाला त्या किमतीला विकायची याची मी माहिती इथं बसून देऊ शकतो. ह्याच्या मागचं कारण असं आहे, इतक्या विश्वासानं कॉन्फिडन्सने मी एवढ्यासाठी सांगतोय. त्याच्यासाठी तुम्हाला कदाचित जर तुमच्या घरामध्ये दुधाची पिशवी जर पॅकिंग दुधाची पिशवी येत असेल तर ती पिशवी आज आवर्जून बघा. तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल, EPR नावाची एक सिस्टम केंद्र शासनाने केलेली आहे, सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डाने केलेली आहे. याच्यामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की प्लास्टिकची पिशवी उत्पादन करणारे जे काही लोक आहेत त्यांनी जर एखादं उत्पादन पॅकिंग करण्यासाठी एखाद्या इंडस्ट्रीला जर प्लास्टिक पिशवी सप्लाय केली असेल आणि ते जे उत्पादन आहे ते बाजारात विकलं गेलं असेल, ग्राहकामार्फत ते वापरलं गेलं असेल आणि ते वापरल्यानंतर जर कचऱ्यामध्ये फेकलं गेलं असेल तर ते कचऱ्यातलं प्लास्टिक जे आहे ते गोळा करणं, त्याची विल्हेवाट लावणं, त्याची संपूर्ण जबाबदारी त्या प्लास्टिक निर्मात्यावर टाकली. 1 लिटर दुधाची पिशवी उत्पादकाला जर तुम्ही परत द्याल तर तुम्हाला उत्पादक 1 रुपया देतो. आज विचार करा, महाराष्ट्रामध्ये दिवसभरामध्ये किती दुधाच्या पिशव्या फाडल्या जात असतील आणि त्या कुठं जातात हे सगळ्यांना माहीत आहे. केवळ स्वतःचा व्यवसाय सुरू करायची जर इच्छा तुमची असेल तर तुम्ही प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंटमध्ये फार चांगलं काम करू शकता.